लक्षात ठेवा, आपल्याकडे क्वांटिटी नाहीये पण क्वालिटी आहे आणि आपली जिद्द हीच आपली ताकद आहे आणि त्याच ताकदीच्या जोरावर आपल्याला आपलं लक्ष्य गाठायचं. सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर, पर हमसे पंगा मत लेना मेरी जान, नहीं समझे हैं वो हमें. चला, बाकीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या स्थानिक मंडळाला सपोर्ट करायचा आहे. सगळ्यांनी हात वरती करायचे. वाकडी साडीचा राजा गोविंदा पथकाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुद्धा पुढे या. सहा तरांची सलामी देणार आहेत वाकडी साडीचा राजा गोविंदा पथक आणि ही हंडी फोडण्याचा मान सुद्धा त्यांना दिला गेलाय. या कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकदा या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सन्माननीय किशोरभाई वाजळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई सचिव, आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते, दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपल्या सर्वांचे लाडके राजूअण्णा शेट्टी यांना या कार्यक्रमाच्या सार्थक सोहळ्यातून वाढदिवसाच्या शुभेच्छा पुन्हा एकदा आपण देत आहोत. 6 तारांची कडक सलामी त्यांनी दिलेली आहे. वाकडी साडीचा राजा गोविंदा पथक. जी सेटिंग दुसऱ्या थराची आता केली आहे ना, जो पोरगा आता ज्या थरात तिथे आहे तो तिथेच राहणार आहे. त्याच्यानंतर 7 लावताना मी कोणाला सांगणार नाही की कुठेही शिडी आहे, कारण मला दुसऱ्या थराची भरी उभी करायची, ज्याची प्रॅक्टिस नाही झाली आहे तर ती भरी उभी करायला. आणि जेव्हा भरी चढेल ना तेव्हा दुसरा थर थरावरती येईल. लक्षात ठेव, जोपर्यंत पहिली सगळ्यामध्ये भरी चढणार आहे, जोपर्यंत भरी ना आली तोपर्यंत दुसऱ्या थरामध्ये एवढा वेट असेल की त्यांना तो कंट्रोल करायला वेळ जाईल. तर दुसऱ्या थरांनी लक्षात ठेवा, जोपर्यंत भरी उभी राहत नाही. आणि 5चा जो मुलगा थरावरती चढणार आहे, सगळ्यांना माहिती आहे ना, शिडीपासून मी थरामध्ये
करताना आपली भावना आहे की कोणालाही इजा झाली नाही पाहिजे आणि त्याच माध्यमातून सन्माननीय नेते बाळा नांदगावकर साहेब यांच्या संकल्पनेतून आलेला हा सेफ्टी बेल्टचा जो प्रोजेक्ट आहे किंवा हा जो काही फायदा आहे हा प्रत्येक गोपाळाने घेतला पाहिजे. त्यामुळे आपल्याला संरक्षण मिळते. त्यामुळे सेफ्टी बेल्ट शिवाय कोणीही मानवी मनोरे इथे उभे करायचे नाहीये. आपले राजेश मोरे शाखाध्यक्ष आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि 8 ताराचा प्रयत्न या ठिकाणी आता होणार आहे. त्याचबरोबर 10 ताराची देखील या ठिकाणी सलामी देण्यासाठी गोविंदा पथक येत आहे. तसेच सन्माननीय हिंदू जननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं देखील काहीच वेळामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे. विभागातील जनतेला आज एक आनंद सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी 10 ताराची सलामी देण्यासाठी गोविंदा पथक येत आहे. या ठिकाणी 10 ताराच्या सलामीचा प्रयत्न केला जाणार आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष हिंदू जननायक यांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे. आणि या ठिकाणी उत्तम असा प्रयत्न 1 2 3 4 5 6 आणि आज 7वा तर आणि उत्कृष्ट अशी सलामी दिलेली आहे. सुंदर सुंदर आपण पाहू शकतो की सेफ्टी बेल्टचा फायदा किती